दिल्लीमधून आणखी एक महत्त्वाची अपडेट येतेय। या संसदीय दलाच्या बैठकीला अनुपस्थित राहिलेल्या खासदारांना आजच नोटीस पाठवली जाणार आहे। तातडीने नोटीस पाठवण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे। नोटीसवर प्रत्येक खासदाराकडून उत्तर मागितलं जाईल। नोटीसीला उत्तर देण्यासाठी केवळ काही तासांचाच वेळ या खासदारांना दिला जाईल। जर तेवढ्या वेळेत उत्तर आलं नाही तर मग पुढे कायदेशीर कारवाई केली जाईल। त्यामुळे या बैठकीचे काही महत्त्वाचे निर्णय आता आपल्या समोर येत आहेत। अनुपस्थित या सगळ्या 6ही खासदारांना आजच नोटीस पाठवलं जाईल आणि या नोटीसीला उत्तर देण्यासाठी त्यांना अवघ्या काही तासांचाच कालावधी असेल। जर ते उत्तर आलं नाही तर मात्र या सगळ्या 6ही खासदारांवर कायदेशीर कारवाई करण्याचा मार्ग हा अवलंबला जाईल। त्यामुळे या बैठकीतले काही महत्त्वाचे निर्णय आपल्या समोर येत आहेत। वेदांत नेब आपल्या सोबत आहे। वेदांत, बैठकीत नेमकं काय ठरलेलं आहे? 11:10 ही बैठक सुरू झाली आणि साधारणपणे आता 1 तास होतोय। तासभर कोण खासदार या बैठकीला येतं याची वाट जे लोकसभेचे गटनेते आहेत अरविंद सावंत, त्यासोबत अनिल देसाई आणि राजाभाऊ वाजे, त्यासोबत संजय राऊत यांनी बघितली। मात्र 6 पैकी एकही खासदार या बैठकीला आलेला नाही आणि त्यामुळे आता पुढची प्रक्रिया नेमकी काय या सगळ्या संदर्भात सूत्रांकडून जी माहिती मिळते त्यामध्ये या खासदारांनी उद्धव ठाकरेंशी सुद्धा संपर्क केला आणि उद्धव ठाकरेंना या सगळ्या संबंधी विचारल्याचं आपल्याला माहिती मिळते। ज्यामध्ये प्रामुख्याने आता या सगळ्या खासदारांना जी फॉर्मॅलिटी आहे, जी प्रक्रिया जर पुढे न्यायची असेल या सगळ्या खासदारांच्या विरोधात तर एक कायदेशीर नोटीस त्यांना पाठवली जाणार आहे। कारण व्हीप जारी केलेला असताना सुद्धा तुम्ही बैठकीला का आला नाहीत याचं कारण या नोटीसमध्ये विचारलं जाणार आहे आणि त्यासाठी काही तासांचाच अवधी दिला जाणार असल्याचं कळतंय। त्यानंतर नोटीसीला उत्तर दिल्यानंतरच पुढची जी प्रक्रिया आहे मग त्यामध्ये असं कळतं की लोकसभा अध्यक्षांना पत्र दिलं जाईल की यांनी व्हीपचं उल्लंघन केलं, त्यासोबतच यांच्यावर अपात्रतेची कारवाई करावी, या सगळ्या संबंधीच्या प्रक्रिया पुढे होतील। मात्र सध्या जी माहिती मिळते की तातडीनं या सर्व खासदारांना, जे 6 खासदार ठाकरेंच्या शिवसेनेचे अनुपस्थित राहिले त्यांना आता नोटीस पाठवली जाणार। त्यांच्याकडनं उत्तर ऐकलं जाणार की या बैठकीला आपण गैरहजर का होतात आणि त्यामुळे साधारणपणे आणखी अर्धा तास ही बैठक चालेल आणि अर्धा तास बैठक झाल्यानंतर जसं मी आधी सांगितलं की उद्धव ठाकरेंसोबत या 3-4 खासदारांनी चर्चा केलेली आहे आणि पुढची अधिकृत भूमिका ठाकरेंच्या शिवसेनेची काय असणार ही संजय राऊत, अरविंद सावंत, अनिल देसाई, राजाभाऊ वाजे हे मांडतील। त्यामध्ये प्रामुख्यानं या सगळ्या खासदारांवर, जे 6 खासदार आहेत ज्यांनी एक वेगळा गट स्थापन केलेला आहे, त्या खासदारांवर कशा प्रकारे कारवाई करायची यावर कायदेशीर सल्ला घेतला जातोय। मात्र सुरुवातीला त्यांना नोटीस पाठवण्याचं काम हे सुरू झाल्याचं कळतंय। तर ठाकरेंच्या शिवसेनेकडून आजच या सगळ्या खासदारांना नोटीस पाठवली जाणार आहे। अनुपस्थित खासदारांना आजच नोटीस पाठवली जाईल आणि त्यांच्याकडून उत्तर मागवलं जाणार आहे। तर विधिमंडळाचे माजी सचिव अनंत कळसे सर सध्या आपल्या सोबत आहेत। कळसे सर, तुमचं स्वागत आहे। खरं तर आता जे काही पेच प्रसंग निर्माण झालेला आहे, जी परिस्थिती राजकीय निर्माण झालेली आहे त्या संदर्भातच तुम्हाला महत्त्वाचा प्रश्न विचारायचा आहे। ठाकरेंच्या शिवसेनेनं व्हीप जारी केलेला होता, मात्र 6 खासदारांनी हा व्हीप नाकारलेला आहे किंवा हा व्हीप मोडलेला आहे। ते या बैठकीला काही हजर नव्हते। आता खऱ्या अर्थानं त्यांच्यावर कशी कारवाई केली जाईल असंही आता कळतंय की त्यांना एक नोटीस बजावली जाणार आहे। मात्र आता ठाकरेंसमोर पुढचे काय पर्याय आहेत? ठाकरेंसमोर हाच पर्याय आहे की त्यांनी जे 6 खासदार आले नाहीत, सध्या काही त्यांची मर्जरची प्रक्रिया पूर्ण झालेली नाही। त्यांची खासदार आले नाही, त्यांची मर्जरची जी प्रक्रिया संविधानाच्या पॅरा 4 प्रमाणे अजूनही काही पूर्ण झालेली नाही। त्यामुळे उभाटा पक्षाला त्यांना व्हीपचं पालन केलं नाही म्हणून त्यांना एक नोटीस बजावता येईल।